पाहुणे अचानक घरी आले आणि नेहमीचीच भजी बनवण्याची इच्छा नसेल तर आजचा खमंग पर्याय नक्की ट्राय करून बघा। आज आपण करणार आहोत छोल्यांपासून खमंग आणि कुरकुरीत असे फलाफल। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। इथे मी रात्रभर भिजवलेले 1 वाटी छोले घेतलेले, भिजवून 1 वाटी झालेले आहे। याच्यात आपण 5 लसूण पाकळ्या, 5 हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडंसं आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर, 1 कांदा चिरलेला, थोडीशी पालक घेतलेली आहे चिरून। 1 वाटी घ्या तुम्ही किंवा थोडीशी कमी केली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार। आणि आता हे आपल्याला न पाणी घालता मिक्सरमधनं वाटून घेऊया। तर आता आपण हे सगळं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे। थोडंसं सोडा, चिमूटभर आपण सोडा टाकलेला आहे खाण्याचा, चवीनुसार मीठ, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा पांढरे तीळ आणि 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण हे मिक्स करूया। तर छान असं आपलं तर मिक्स झालेलं आहे। तर आपण छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करू शकता। एकीकडे आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, किंवा असे चपटे पण करू शकता। मस्त असे कुरकुरीत छान लागतात। आता पावसाचे दिवस येतील तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा। फलाफल, छोल्यांचा फलाफल केलेला आहे। याआधी पण आपण एक व्हिडिओ बनवला होता फलाफलचा, तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या। तर आता आपण गोल करूया किंवा चपटे करूया असे। तर तळायला घेऊया आपण। तर तेल गरम झालेलं आहे, मी गॅस एकदम मध्यम केलेला आहे। तर आता आपण तळून घेऊया। मस्तपैकी तुम्ही चहा बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता। मस्त असे तळतायत, बघू शकता तुम्ही, छान असे फुगलेले पण आहेत। आणि तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही थोडेसे तेल टाकून फ्राय पण करू शकता, शॅलो फ्राय करू शकता थोड्याशा तेलामध्ये। मस्त असे टिक्के होतात। थोडासा आकार त्याचा मोठा करायचा आणि चपटा करायचा थोडासा, मस्त लागतं। भजीच्या ऐवजी तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की करून बघा। तर आपल्या तर तळून झालेले आहेत, मी काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचे पण करून घेते। बघू शकता तुम्ही, तेलकट पण अजिबात नाही झाले। मस्त असे आपले फलाफल तयार झालेलं आहे। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते। थँक्यू।